मी नेहा भालेराव स्वागत करते तुमचे माझ्या YouTube चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासाठी काहीतरी टेस्टी आणि इझी रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे चीज गार्लिक पाव। तर चला आपण स्टार्ट करूया। तर 2 लसूणच्या कांड्या घेतलेल्या आहे मी सोलून, हे चीज घेतलेला आहे, कोथिंबीर आहे, बटर घेतलेला आहे, 6 पाव मी कापून घेतलेले आहे, चिली फ्लेक्स, ऑरेगानो आणि मिक्स हर्ब आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे। तर मी फ्राय पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे। आपण लसूण थोडा फ्राय करून घेऊया गोल्डन ब्राउन, मग काढून आपण त्याला थोडं मॅश करून घेऊया। आता मी लसूण टाकलेला आहे, त्याला आपण गोल्डन ब्राउन होतोवर फ्राय करायचा आहे। आता हे बघा लसूण चांगला गोल्डन ब्राउन झालेला आहे, आपण काढून घेऊया। आता आपण याला थोडं चमच्याने मॅश करून घेऊया। आता हे बघा चांगलं मॅश झालेलं आहे। आता आपण हे बटरमध्ये टाकूया आणि बटरमध्ये लसूण टाकायचं आहे। आता मिक्स हर्ब, ऑरेगानो आणि चिली फ्लेक्स थोडं टाकायचं आहे। थोडीशी कोथिंबीर ॲड करूया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। खूप इझी रेसिपी आहे, तुम्ही टिफिनला मुलांना देऊ शकता, झटपट पण बनते आणि खायला सेम पिझ्झासारखी लागते। घरामध्ये असलेल्या साहित्यांनी बनते, लवकर बनते, खूप इझी आहे। सगळे साहित्य आपल्या घरातच अवेलेबल असतात, तर आपण झटपट बनवू शकतो। आता पावाला लावून घेऊया आपण। चांगले पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे। आता आपलं चांगलं लावून झालेलं आहे मसाल्याला। आपण आता चीज ॲड करूया त्याच्यावर। चीज टाकून घेऊया सगळीकडे व्यवस्थित आणि नंतर आपण वरून पण थोडं चिली फ्लेक्स, ऑरेगानो हे थोडं टाकायचं आहे वरून। पिझ्झासारखीच टॉपिंग आहे। आता थोडं चिली फ्लेक्स, ऑरेगानो, मिक्स हर्ब थोडं वरून ॲड करूया आपण। थोडीशी कोथिंबीर। चला आता आपण फ्राय करून घेऊया त्याला चांगलं। तर मी फ्राय पॅन ठेवलेला आहे, थोडं बटर टाकलंय त्याच्या खाली, व्यवस्थित कडक व्हायला पाव, आणि आपण ठेवून देऊया आता त्यामध्ये। 5-6 मिनिटं झाकण ठेवायचं आहे, मेल्ट झालं की आपल्याला दिसेल, आणि मीडियम गॅस ठेवायचा आहे। तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे। तुम्हाला जर वेगळी दुसरी कोणती रेसिपी पाहिजे असली तर प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा, त्या रेसिपीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार। तर बघा आपलं चीज गार्लिक पाव चांगले रेडी झालेलं आहे, आपण काढून घेऊया आणि सर्व करूया। चीज पण छान मेल्ट झालेला आहे। तर आपण याचे काप करून घेऊया। छान पिझ्झा आणि लागतं हे, तुम्ही घरी नक्की ट्राय करा। तर बघा चीज आपलं छानपैकी मेल्ट झालेलं आहे। आपण गार्निशिंग करूया, थोडं टोमॅटो केचप टाकूया, टोमॅटो केचप बरोबर छान लागतं। तर तयार आहे आपली चीज गार्लिक पाव रेसिपी। तर आवडली असेल तर नक्की मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली रेसिपी।